बीडमध्ये आज धनगर समाजाच्या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय। मराठा समाजापाठोपाठ आता धनगर समाज सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय। बीड शहरातील छत्रपती संभाजीनगर महाराज मैदानावर ही आता सभा होणार आहे। बातमी आपण पाहतोय बीडमधून। तर आज धनगर समाजाच्या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज सुद्धा आता आम्हाला आरक्षण मिळावं या आरक्षणाच्या मागणीसाठी चांगलाच आक्रमक झालाय आणि त्याच पार्श्वभूमीवर या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय। तर बीड शहरामधील छत्रपती संभाजी महाराज मैदान आहे, या मैदानावर ही जय्यत अशी सभा घेतली जाणार आहे। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय नागघरोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय बीडमध्ये आज धनगर समाजाच्या इशारा सभेचं आयोजन करण्यात आलंय। कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे आणि किती वाजता ही सभा होणार आहे? नक्कीच धनगर समाजाला राज्य सरकारनं 20 फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली होती, तोपर्यंत आरक्षण देऊ म्हणून। आता ती मुदत संपत आली आहे। तर पूर्वी धनगर समाजाच्या वतीने आज बीडमध्ये इशारा मेळावा होतोय। दुपारी 3 वाजता प्रमुख नेत्यांच्या आणि महंतांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे। यावेळी जिल्ह्यासह परजिल्हा शेजारच्या जिल्ह्यातून देखील धनगर समाज बांधव उपस्थित राहणार आहेत। सध्या उदय, आणखी कोणकोणते नेते या बैठकीला या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता? जे आयोजक आहेत त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिलं आहे। हा जो कार्यक्रम आहे, ही जी सभा आहे ती सकळ धनगर समाज बांधवांच्या वतीने आयोजित केली आहे आणि या सभेसाठी सर्व नेत्यांना निमंत्रण दिलंय असं त्यांनी सांगितलंय। जे नेते या सभेला येतील ते समाजासोबत आहेत असं आम्ही गृहीत धरू, आणि जे या सभेला येणार नाहीत ते या समाजासोबत नाहीत असं आम्ही सांगू, असं या आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे जानकर असतील, पडळकर असतील, हे उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्रद्धा, उदय, कोणाच्या नेतृत्वामध्ये ही सभा होणार आहे? ज्या पद्धतीने मराठा समाजाचा लढा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला, तशाच पद्धतीने हा देखील लढा लढला जातोय। परंतु या ठिकाणी कुठल्या एका नेत्याचं नाव समोर करण्यात आलेलं नाहीये। सर्व धनगर समाज बांधव नेतृत्व करतायत असं आयोजकांनी सांगितलंय। नक्कीच उदय, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।